मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 10 दिवसावर पहिली सेमिस्टर एक्झाम आहे. मला अजून तो क्षण आठवतोय. माझा एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट जेईच्या प्रिपरेशनसाठी पुण्याला गेला होता आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा त्याची पहिल्या सेमिस्टरचा पहिला पेपर फिजिक्सचा जेव्हा झाला ना, ऑब्व्हियसली क्लास त्याचा पुण्यात होता. कॉलेज साताऱ्यामध्ये. एक्झामसाठी तो कॉलेज म्हणजे क्लास सोडून तो साताऱ्यात आला होता. पहिला पेपर झाल्यानंतर पहिला तो मला भेटायला आला होता. मला भेटल्यानंतर मला अजून तो क्षण आठवतोय. त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्यानं रडायलाच सुरुवात केली, की "सर मी काही लिहू शकलो नाही." मी त्याला म्हणलं, "तू पहिला शांत हो." हां, पहिला शांत हो आणि काहीही नुकसान झालेलं नाहीये, अजून वेळ आहे. मी तुम्हाला सांगू का? जेईच्या प्रिपरेशन करत असताना स्टेट बोर्डकडे 100% दुर्लक्ष होतंय मुलांचं. झालेलं आहे असं. दरवर्षी होतंय लक्षात घ्या आणि काय होतंय? मग होतंय पॅनिक सिच्युएशन क्रिएट. भीती वाटायला लागते, की मी आता नाही लिहू शकलो, पुढे तरी मला जमेल का? मी तुम्हाला सांगतो एवढी बोर्डची एक्झाम अवघड आहे का? हे 12th स्टँडर्डचा सिलेबस एवढा टफ आहे का? बिलकुल नाहीये. मग ही पॅनिक सिच्युएशन दरवर्षी होते आणि त्याचा चुकीचा इफेक्ट किंवा निगेटिव्ह इफेक्ट जेईच्या पहिल्या अटेम्प्टवर होतोय. मग मुलं काय वाटतं मुलांना, की अरे मला जर बोर्डलाच 75% मार्क नाही मिळाले, तर जेईच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये चांगला स्कोर जरी आला, तरी काय उपयोग? मग तुमच्या डोक्यात आलं का? मग जेईच्या पहिल्या अटेम्प्टवर सुद्धा निगेटिव्ह इफेक्ट होतोय आणि जेईच्या पहिल्या अटेम्प्ट नंतर लगेच बोर्डची एक्झाम असते. हा सगळा गोंधळ होतोय. मग मी तुम्हाला सांगू का, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय करायचं ते सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ना, की ही अपॉर्च्युनिटी आहे. फर्स्ट सेमिस्टर म्हणजे आपल्यासाठी मोठी अपॉर्च्युनिटी आहे. काय कॉलेजमध्ये काय झालंय, काय-काय कॉलेजमध्ये काय होतंय, की सिलेबस सगळा संपवलाय. कसा संपवलाय कुणास ठाऊक. पण त्यांचा सगळा सिलेबस संपलेला आहे आणि पहिली जी सेमिस्टर आहे ती सगळ्या सिलेबसवर आहे. ओके. बरं काही कॉलेजमध्ये आपण असं इमॅजिन करूया रे, की फिजिक्सचे 8 टॉपिक, केमिस्ट्रीचे 8 आणि मॅथ्सचे 8 टॉपिक झालेत म्हणूया आपण आणि त्याच्यावर सेमिस्टर आहे. बोर्डच्या एक्झाममध्ये आणि सेमेस्टरमध्ये असणारा फरक मी एक्सप्लेन करतो. बोर्डच्या एक्झामला फुल सिलेबस जरी असला ना, तरी सुट्ट्या असतात रे. तुमच्या कॉलेजमध्ये सलग पेपर असतात. आज फिजिक्सचा पेपर झाला, की उद्या केमिस्ट्री. नाही होणार अभ्यास. मग आता माझा त्याला गुरुमंत्र म्हणा किंवा मी म्हणतोय ते तुम्ही ऐकायचंय, की माझी अपेक्षा आहे, की तुम्ही फक्त फिजिक्सचे 4 टॉपिक, केमिस्ट्रीचे 4 टॉपिक आणि मॅथ्सचे 4 टॉपिक फक्त क्लिअर करून जावा. बास आहे. पण ते परफेक्ट करा. मग त्या टॉपिकमध्ये तुम्हाला एम-सी-क्यू विचारली, तर त्याचं ॲन्सर जमलं पाहिजे. व्ही-एस-ए व्हेरी शॉर्ट ॲन्सर क्वेशन असतील तरी ते आले पाहिजे. थेअरी क्वेशन्स, न्यूमेरिकल, डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश कुठलाही प्रश्न विचारला त्या टॉपिक मधला तर तो आला पाहिजे. मी तुम्हाला गंमत सांगू का? काही व्हिडिओ मी YouTubeवर बघतो बरं का, की खूप लहान वयाची मुलं आहेत, पण गाईडन्स जबरदस्त देतात लक्षात घ्या. म्हणजे खूप नाव आहेत रे, खूप नाव आहेत. जसं अमन धत्रवाल तुम्हाला माहिती आहे. तो लहान असल्यापासून त्यानं मुलांना गाईड करायला सुरुवात केली. मग झाला तो अमन भैय्या. तसं तुम्हाला सांगतो एक प्रशांत किरत नावाचा एक व्यक्ती आहे. छोटासाच मुलगा आहे लक्षात घ्या. वयानं खूप कमी आहे, पण जबरदस्त गाईड. शोभित निर्वाण असं एक नावाचा एक स्टुडंट आहे. जबरदस्त त्याचे चॅनल्स आहेत बरं का. मग त्याच्यावर मी एक व्हिडिओ बघितला. त्यानं त्यात बहुतेक 30-70 रूल असा सांगितलेला बरं का. बघा मी तो एक्सप्लेन करतो. फिजिक्सचे ना 5 टॉपिक करून जावा. मोठे-मोठे 7 मार्काचे. 35 मार्काचा पेपर अटेम्प्ट कराल. बोर्डचा म्हणतोय मी. आणि बोर्डचा पेपर 70 मार्काचा आहे. 35 मार्कासाठी मी फक्त 5 टॉपिक केले. 16 टॉपिक पैकी बघा ना, निम्म्यापेक्षा कमी टॉपिक पण वेटेज निम्म्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे रूल काय आहे माहिती का, की कमी सिलेबस पण वेटेज जास्त. शोधा ते टॉपिक. मग ही अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला असे मोठे टॉपिक क्लिअर करण्यासाठी. एक ना धड भराभर चिंध्या नको आहेत. 8 टॉपिक निम्मे करून चाललाय. कुठलाच टॉपिक परफेक्ट नाहीये. असं करू नका लक्षात घ्या. 4 नाही होत ना. अरे 3-3 तरी करा टॉपिक. मी तुम्हाला सांगतो 3 टॉपिक झाले तरी बास होईल. ऑक्टोबर महिना आहे अजून. नोव्हेंबर, डिसेंबर आहे, जानेवारी आहे. मग एवढ्याच टॉपिकवर तुम्ही थांबणार आहे का? नाही. पण तेच जर तुम्ही याच सिच्युएशनमध्ये परत राहिला, जे मी केलं होतं, जी माझी चूक होती. मी काय केलं माहितीये का? माझी मोठी चूक सांगणार आहे. मी कबूल करतोय. माझ्या सगळ्या चुका मी कबूल केल्यात YouTubeवर. ओके. माझी सगळी चूक काय होती मोठी सांगू का? 11th स्टँडर्डला खूप कमी मार्क पडले असताना घरी मी खोटे मार्क सांगितले. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. आणि माझी दुसरी मोठी चूक होती, की पॅनिक सिच्युएशनमध्ये जाऊन मी ना फर्स्ट सेमेस्टरचे पेपर्स दिले नाहीत.
मी काय विचार केला, जाऊ दे आपला अभ्यास झालाच नाही. काय करायचे पेपरला जाऊन? मी मॅथ्सच्या पेपरला, फिजिक्सच्या, केमिस्ट्री पेपरला गेलोच नाही. ही मोठी चूक होती. मी पेपरला सामोरे जायला पाहिजे होतं. मी काहीतरी अभ्यास तर करून गेलो असतो की नाही. पण मी ठरवलं होतं जायचंच नाही. हे मी घरातल्यांची फसवणूक केली होती. काय होतं, की 10th स्टँडर्ड पर्यंत ना कुठलीही एक्झाम होऊ दे, पालकांना ते मार्क लिस्ट मिळतं, सही करायची असते आणि 11th-12th मध्ये असं काही होतच नाही. आणि तुम्ही आज तर एक्स्टर्नल तुम्ही किंवा काय म्हणतात डमी कॉलेज त्यात तर काय होतच नाहीये. ओके, बरं जाऊ दे. महत्वाचं काय? मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. ओके, बरं आता महत्वाचं. काय लिहिलंय वाचा इथं मी, सर्कल. हा जो टॉपिक आहे ना, मी आता जस्ट क्रॅश कोर्सवर तो अपलोड केलाय बरं का. खूप महत्वाचं बोलणार आहे मी आता. खूप महत्वाचं. जेव्हा मी सर्कलसाठी स्लाइड्स तयार करत होतो म्हणूया, प्रॉब्लेम सिलेक्ट करत होतो. तेव्हा जे प्रॉब्लेम बघितले ना, पहिल्या प्रॉब्लेम, दुसऱ्या प्रॉब्लेमलाच माझा एक स्टुडंट म्हणला, की "सर हा टॉपिक अवघड आहे. ऑप्शनला ठेवला तर चालेल का?" मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम सिलेक्ट करत असताना सुद्धा मला वाटत होतं, की केवढे टफ प्रॉब्लेम आहेत. पण नाही, ते सोपे होते. मी तुम्हाला गंमत सांगू का, की YouTube क्रॅश कोर्सवरती ना सर्कलचे 2 टॉपिक. झालंय काय, मग होतंय काय सांगतो. का लिहिलंय ते मी. आपण ना विचार करतो, अवघड टॉपिक आहे, जाऊ दे नकोच करायला. ऑप्शनला ठेवूया. ती आपली मोठी चूक आहे. मी तुम्हाला सांगतो या टॉपिकनं उलटं आम्हाला खूप कॉन्फिडन्स दिलाय. माझ्या ऑफलाईन क्लासमधली मुलं तर एवढी खुश आहेत ना, कुठलाही प्रॉब्लेम दिला तर जमला पाहिजे. कॉन्फिडन्स वाढलाय आणि जेव्हा मी पी-वाय-क्यूज बघतोय ना, तेव्हा लक्षात आलंय आणि हे तर आपण गेल्या वर्षी 11वी सोडवलं होतं. पुस्तकातलाच प्रॉब्लेम आहे. पण पुस्तकातली मेथड आणि इथली मेथड वेगळी आहे. फॉर एक्झाम्पल एक प्रॉब्लेम घेतो तुम्हाला बरं का, पुस्तकातलाच आहे बरं का, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? शी एक कॉर्ड आहे. ओके. बघा ही कोण आहे सांगा? कॉर्ड. आणि त्या कॉर्डचं इक्वेशन आहे y = 2x. हा सर्कल आहे. सर्कलचं इक्वेशन x². माझा पाठच झालाय प्रॉब्लेम हां. पुस्तकातला प्रॉब्लेम आहे. मग ह्या कॉर्डच्या ना कॉर्डला सेंटर मानून जे सर्कल तयार होईल, त्याचं तुम्हाला काढायचं इक्वेशन. कसं करणार? थेरॉटिकल वेनं गेलं तर खूप वेळ जाईल. मी तुम्हाला सांगतो. ही लाईन या सर्कलला या 2 पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते आणि ते डायमीटरचे एंड पॉइंट आहेत. बरोबर आहे? मग पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसा काढायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा असतो. लाईनचं इक्वेशन कोण आहे? y = 2x. मग जिथं-जिथं y आहे तिथं 2x पुट करा. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करा. xच्या 2 किमती मिळतील. xच्या 2 किमती मिळतील की yच्या पण 2 व्हॅल्यू मिळाल्या. म्हणजे तुम्हाला इथं मिळाला x1 y1, इथं मिळाला x2 y2. वापरा की डायमीटर फॉर्म. प्रॉब्लेम फिनिश. कॉन्फिडन्स वाढतोय. कॉन्फिडन्स वाढतोय मुलांचा हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट अवघड वाटली नाही पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, जो टॉपिक तुम्हाला अवघड वाटतो ना, त्याच्यावर फोकस करा. प्रयत्न करा. मग तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. कॉन्फिडन्स वाढवायचा लक्षात घ्या. आणि आता सांगतो, कुठले प्रॉब्लेम्स आपण फेस करतोय. सांगतो. फिजिक्स, न्यूमेरिकल जमतच नाहीयेत म्हणतायत मुलं. नाही जमत. एम-सी-क्यू सॉल्व्ह होतच नाहीये. केमिस्ट्री, रिएक्शनचा पार्ट खूप अवघड वाटतोय. मॅथ्स, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन. बापरे! अवघड टॉपिक आहेत ना? ह्यांनाच फोकस करा. फिजिक्सचे न्यूमेरिकल अवघड वाटतायत तुम्हाला? नाहीयेत अवघड. आपल्या पुस्तकात ते अवघड करून दिलेत. ड्युअल नेचर असू दे, नाहीतर रोटेशनल डायनामिक्स असू दे. सॉल्व्हड प्रॉब्लेमच किचकट करून ठेवलेत. इथं मोठा प्रॉब्लेम आहे. ओके, मी तुम्हाला सांगतो, की संघर्ष बॅचवर मी फ्री कंटेंट ठेवलाय. मी तुम्हाला सांगतो, आता तर आपण काय केलंय, की फिजिक्सची सेपरेट बॅच, त्याच्यावर फ्री कंटेंट आहे. केमिस्ट्रीची सेपरेट बॅच, त्याच्यावर सुद्धा फ्री कंटेंट आहे. फिजिक्स प्लस केमिस्ट्रीची बॅच, त्याच्यावर सुद्धा फ्री कंटेंट आहे. ड्रॉपर टू टॉपर बॅच, ओके, त्याच्यावर सुद्धा फ्री कंटेंट आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो संघर्ष बॅच, ओके. त्याच्यावर सुद्धा एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर अजून कुठली रे क्रॅश कोर्स 2025. आता या क्रॅश कोर्स बद्दल थोडं बोलतो रे. मग काय एका महिन्याचा कोर्स नाहीये रे. लिहिलंय मी क्रॅश कोर्स. तो काय असा फास्ट फॉरवर्ड कोर्स नाहीये. डिटेल व्हिडिओ त्याच्यात होतायत. बेसिक पासून घेतलं जातंय. बऱ्याच मुलांना तो गोंधळ झालाय विनाकारण. म्हणजे सगळ्यात मिळून निदान वाटतं 60 तरी व्हिडिओ फ्री कंटेंटमध्ये असतील. बघा ना. बघितल्यानंतर कोर्स पर्चेस करा. पण कोर्स घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, हे जे सगळे प्रॉब्लेम आता बोललो ना आपण, हे सगळ्याचं सोल्युशन आपल्या कोर्समध्ये आहे. बरं, मग आता माझं ॲट द एंड मी कोर्सचं प्रमोशन थोडंसं केलंय बरं का. काही मुलांना थोडासा राग येतो, पण बाळांनो कोर्सबद्दल सांगितलं नाही तर मुलांना कळणार कसं? बरं तुमचा 1-2 मिनिटच वेळ घेतो, जास्त नाही हां. महत्वाचं काय ॲट द एंड
की ही अपॉर्च्युनिटी आहे फर्स्ट सेमेस्टर. यात मला ना बऱ्यापैकी सगळा सिलेबस होणार नाहीये माझ्याकडून. जेवढा जमेल तेवढा मी कंप्लीट करेन. मग तिथं 2 टॉपिक, 3 टॉपिक किंवा 4 टॉपिक मी करेन, पण ते परफेक्ट करेन. मला तुमच्याकडून आश्वासन हवंय. हां, मी करेनच. ओके. ऑल द बेस्ट.